कोणत्याही प्रकारची टिक्की करायची म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येतो तो बटाटा. तर आज आपण बटाटा न वापरता टिक्की करणार आहोत. तर ही टिक्की करण्यासाठी मी घेतलेला आहे भात. तर हो, आज आपण भातापासूनच टिक्की करणार आहोत. तर रात्रीचा शिळा भात राहिलेला होता, त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मिरच्या आवडीनुसार बारीक चिरून घ्यायच्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. आता यामध्ये मी 2 चमचे इतका बारीक रवा घालून घेतेय. रवा आणि भातामुळे या ज्या टिक्क्या आहेत या छान कुरकुरीत होतात. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि यामध्ये आवडीनुसार मसाले म्हणजे मी घालून घेतलेला आहे हळद, 1 चमचा जिरा पावडर आणि अख्खे जिरे देखील वापरलेले आहेत. दोन्हीपैकी एक वापरलं तरी काही हरकत नाहीये. तिखट आवडीनुसार घालून घ्यायचंय. आमचूर पावडर घालून घेतलेली आहे. थोडासा ओवा हातावर चोळून यामध्ये घालून घेतला. आता छान हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. आता चमच्याने काही मला नीटसं मिक्स करता येत नव्हतं, त्यामुळे नंतर शेवटी मी हाताचाच वापर केला आणि छान एकजीव करून घेतलं. तर हे जे आपण यामध्ये मसाले वगैरे वापरलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी काही हरकत नाहीये. छान एकजीव करून झालं की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि याला आपण छान टिक्कीचा आकार देणार आहोत. तुम्हाला जो आकार इथे द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता, पण हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हाताला चिटकत नाही. तर इथे मी थोडेसे या पद्धतीने करून घेतले आणि थोडेसे काय केले, असे हातावर चपटे करून घेतले आणि माझ्याजवळ कटर होता, त्यामुळे इथे मी हार्ट शेपने देखील थोडेफार करून घेतले. म्हणजे मुलांना आवडतात त्यामुळे थोडेसे अट्रॅक्टिव्ह करून घेतले. तर सगळ्या टिक्क्या मी अर्ध्या या पद्धतीने आणि अर्ध्या हार्ट शेपमध्ये करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर मी ऑलरेडी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तर या टिक्क्या आपल्याला शॅलो फ्राय करायच्या, त्यामुळे इथे मी पॅनचा वापर केलेला आहे. तर थोडंसं तेल घालून घेतलं आणि मीडियम गॅसवर आपल्याला या टिक्क्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आपण फक्त बेसिकचं सामान वापरलेलं आहे. तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या वगैरे घालायच्या असतील तर त्याही तुम्ही घालून घेऊ शकता, म्हणजे आणखीनच या टेस्टी लागतील. तर दुसरी बॅच देखील मी याच पद्धतीने खरपूस आणि खमंग होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही टिक्क्या बनवताल तर कोणाला कळणार देखील नाही की आपण भातापासून बनवलेले आहेत. तर जेव्हा कधी रात्रीचा भात शिल्लक राहिलेला असेल तेव्हा नेहमी फोडणीचा भात करण्यापेक्षा या पद्धतीने एकदा टिक्की करून पहा. सर्वांना नक्की आवडतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.